पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। एक ध्येय परिवर्तनासाठी। दिशा अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या विजयाचा जल्लोष। वाई शहरात दिशा अकॅडमीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा उत्साह पाहावयास मिळाला। जेईई, नीट, MST, CET, स्कॉलरशिपसह विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ भव्य विजयी रॅली काढण्यात आली। ढोल ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अशा उत्साही वातावरणात वाई शहरातून ही रॅली मार्गस्थ झाली। या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि दिशा अकॅडमीचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम तसेच सचिव प्राध्यापक रुपाली कदम यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे। उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत दिशा अकॅडमीने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची आणि यशस्वी मार्गदर्शनाची प्रचिती निकालातून करून दिली आहे। विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य दिशा आणि मार्गदर्शन मिळाल्यास यश निश्चित मिळते, हेच या अभूतपूर्व निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। वृषाली विजय गोरे। मला जेईई मध्ये 97.10 पर्सेंटाईल आले आहेत आणि CET मध्ये 99.48 पर्सेंटाईल आलेले आहेत आणि ह्या माझ्या यशामागे दिशा अकॅडमीचा एक खूप मोठा वाटा आहे। इथले जे फॅकल्टी आहेत, फॅकल्टीने खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, ज्याच्यामुळे मी इतकं चांगलं यश प्रदान करू शकले आणि मला ह्या मार्क्समधून मला IIIT पुणे ह्यामध्ये कम्प्युटर सायन्सची ब्रांच आता मिळत आहे आणि त्यामुळे माझ्या या यशासाठी मी एक महत्त्वाचा वाटा दिशा अकॅडमीचा आहे या यशामध्ये माझा, त्यामुळे थँक्यू दिशा अकॅडमी। माझं नाव तनया विजय पिसाळ। मला जेईई मध्ये 98.3 पर्सेंटाईल मिळालेले आहेत आणि CET मध्ये मला 99.70 पर्सेंटाईल मिळालेले आहेत। मला आता NIT रायपूरचं ECE ही ब्रांच अलॉटेड झालेली आहे आणि ह्या यशामागे मी दिशा अकॅडमीचे खूप आभार मानते, कारण पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांनी आमच्यावर खूप प्रयत्न घेतले आणि आम्ही त्या प्रयत्नांना 100% आमचे दिले आणि त्यामुळे मी दिशा अकॅडमीचे खूप आभार मानते। माझं नाव मानसी गायकवाड। मला जेईई मध्ये 92.9 पर्सेंटाईल आणि CET मध्ये 99.39 पर्सेंटाईल पडले। मला SPIT मध्ये CSE ही ब्रांच भेटत आहे आणि दिशा मुळात म्हणजे मी ग्रामीण भागातून आले, त्यामुळे मला सुरुवातीला अवघड वाटलं, पण तिथल्या शिक्षकांनी मला खूप म्हणजे टाइम टू टाइम डाऊट क्लिअर केले क्लासमध्ये, त्यामुळे ते समजून गेल्या गोष्टी। मी एका खूप छोट्याशा गावातून आले आहे आणि आज मी बारामती गर्ल टॉपर आहे। CET मधून मला 99.89 पर्सेंटाईल मिळालेली आहे। खरं सांगायचं झालं तर माझा अभ्यास हा कदम सरांमुळे झाला। 11वी 12वी मध्ये डे 1 पासून जे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी मी ठेवली, त्यामुळे मला हे यश मिळाले आहे। आमच्या यशामागे जेवढं आमचं कष्ट आहे तेवढंच दिशा अकॅडमीचे फॅकल्टीज आणि स्पेशली डॉक्टर नितीन कदम सरांचंही योगदान आहे, त्यामुळे थँक्यू सर अँड थँक्यू अकॅडमी। त्यामुळे मी शेवटी एवढंच म्हणेन की आयुष्याला दिशा देणारी दिशा अकॅडमी। राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरती यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आज मिरवणूक सोहळा आपण सर्वांनीच पाहिला। खरोखर हा कौतुक सोहळा करणं योग्य वेळ आणि योग्यच होते, कारण या विद्यार्थ्यांनी जे अथक परिश्रम केलेले आहेत, त्यांच्याबरोबर त्यांच्या सोबत असणारी टीम जी आहे, फॅकल्टीज असतील आणि इतर सगळे सहकारी वृंद असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून खरं तर हे यश प्राप्त झालेलं आहे। यश हे खरं तर सहज मिळत नसतं, सातत्य, चिकाटी, जिद्द या सगळ्या गोष्टींची त्याला जोड असावी लागते, बरोबरीने वेळेचं योग्य नियोजन आणि खरोखरच या विद्यार्थ्यांनी जे आज यश संपादन केलेलं आहे याचं कौतुक होणं गरजेचं होतं। पेपर फुटीबाबत तुमचं मत काय? स्पर्धा परीक्षेची तयारी ही इतकी सोपी नसते, त्यामागे प्रचंड परिश्रम असतात, आशा असतात, अपेक्षा असतात, काही समर्पण असतात आणि अशा परीक्षांचे पेपर फुटणं ही खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे। भारतासारख्या ठिकाणी किंवा महाराष्ट्रामध्ये अशी पेपर फुटी होणं ही वर्स्ट कंडिशन आहे। यासाठी आपण सगळ्यांनी मिळून खरं तर एकत्र आलं पाहिजे, एकत्र येऊन असं होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे। अभ्यासाबरोबर
त्याचबरोबर उत्तम संस्कारक्षम पिढी घडवणं याबाबत काय सांगाल? नक्कीच आज एखादा विद्यार्थी इंजिनियर होतोय, एखादा विद्यार्थी डॉक्टर होतोय किंवा अनेक वेगवेगळ्या क्षेत्र आता जे उपलब्ध आहेत त्यामध्ये विद्यार्थी उतरताना आपल्याला दिसतात. पण जर आपण थोडंसं मागे जाऊन पाहिलं तर बरेचसे यशस्वी जे कार्य करणारे लोक आहेत, या सगळ्या व्यक्तिमत्वांनी जेव्हा नैतिक मूल्यांची जपणूक केली त्यावेळेलाच कुठेतरी ते घडलेत आणि त्यांच्यामुळे समाजाला फायदा झालेला आहे. तर अशाच आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असताना नुसतं मार्कांच्या किंवा त्यांच्या इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीवरती घडवणं हे योग्य नाहीये. बरोबरीने त्याला जोड असणं गरजेची आहे, ती म्हणजे नैतिक मूल्यांची, संस्कारांची जोड असणं गरजेचं आहे. पण अशा पद्धतीने जेव्हा विद्यार्थी घडतील तेव्हा त्यांच्यामध्ये असलेल्या इंटेलेक्च्युअल ॲबिलिटीजला किंवा त्यांच्या कर्तृत्वाला त्या भारतासाठी किंवा आपल्या देशासाठी चांगल्या प्रकारे ते वापरू शकतील, त्याचा योग्य उपयोग होऊ शकेल. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम, संस्थापक अध्यक्ष दिशा अकॅडमी. आज दिशाच्या संपूर्ण समूहातल्या अनेक वेगवेगळ्या आमच्या शाखांमधल्या विद्यार्थ्यांचं जी काही यश या मागील वर्षाच्या परीक्षांमध्ये आलंय त्या सगळ्यांची कौतुकाची एक मोठी रॅली आम्ही इथे आयोजित केलेली होती. वाईसारख्या छोट्या ग्रामीण भागामध्ये किंवा निमशहरी भागामधून विद्यार्थ्यांची निवड IIT सारख्या परीक्षांच्या IIT सारख्या कॉलेजेसमध्ये होणं किंवा महाराष्ट्रातल्या स्कॉलरशिप सारख्या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या परीक्षेमध्ये राज्यातल्या 10-15 मुलांच्या विद्यार्थ्यांची निवड होणं, त्याचबरोबर ऑलिम्पियाड सारख्या परीक्षामध्ये, होमिओवा सारख्या परीक्षामध्ये देशात मुलांची निवड होणं ही खरं तर वाईसाठी आणि त्याचबरोबर आमच्या दिशा परिवारासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. ग्रामीण भागातून मुलांच्या मध्ये पोटेन्शियल किंवा क्षमता ही नक्की आहे, पण त्या क्षमतेला जर योग्य दिशा दिली गेली आणि त्यांना योग्य ताकद दिली गेली तर विद्यार्थी हे राष्ट्रीय पातळीवर नक्कीच चमकू शकतात. त्याचं हे उत्तम उदाहरण आम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याच शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. काळात नीटचे पेपर फुटले त्या संदर्भात दिल्लीत आंदोलन झालं, शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा घेतला, मात्र आता बिहारमध्ये सुद्धा आंदोलन चालू आहे, त्याबाबत काय सांगा? अशा पद्धतीने पेपर फुटणं ही खरं तर अतिशय चुकीची गोष्ट आहे, कारण मुलं वर्षभर मेहनत करत असतात आणि मग कुठल्या तरी छोट्या मोठ्या स्वार्थासाठी कोणी दोषी असेल तो नक्कीच चुकीची गोष्ट आहे. पण असं घडणंच ही गोष्ट अतिशय त्रासदायक आहे. हुशार आणि म्हणजे गुणी मुलांसाठी त्रासदायक गोष्ट नक्की आहे. तिथं आंदोलनाच्या माध्यमातून याच्यावर ऑब्जेक्शन करायला नक्की पाहिजे, कारण तोपर्यंत ही व्यवस्था सुधारणार नाही. दिशाने मिळवलेलं यश याच्या मागचं नेमकं गमक काय? दिशाच्या यशामागं सगळ्यात महत्वाचं गमक आहे ते म्हणजे योग्य नियोजन आणि संपूर्ण टीम वर्क हे खरं दिशाचं रिझल्टचं भाग आहे. कुठलीही गोष्ट करताना आम्ही प्लॅन, त्याची स्ट्रॅटेजी आणि नंतर त्याच्यावर असणारं एक कृती एकत्र मिळून करतो आणि अगदी प्रत्येक बाबतीतला प्रत्येक त्यातला घटक हा पूर्ण ताकदीनं काम करतो, विद्यार्थ्यांपासून आमच्या टीमपर्यंत. त्यामुळे यश आम्ही नक्की दरवर्षी प्राप्त करू शकतो. पुढील विजन काय असणार आहे? म्हणजे ज्या पद्धतीनं दिशा अकॅडमी जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यात नाव चमकवते, तर पुढचं विजन काय असणार आहे? दिशाचं विजन हे अगदी स्पष्ट आहे, कारण आम्ही जसं विचार केला की ग्रामीण भागातल्या मुलांच्या मध्ये असणारी क्षमता ओळखून त्या मुलांना संपूर्ण राष्ट्रीय किंवा राज्य पातळीच्या परीक्षांमध्ये त्यांना यशस्वी करून देण्यासाठी प्रयत्न करत राहणं. तर विजन असं आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची निवड व्हावी आणि दिशातनं किंवा ग्रामीण भागातले वाईमधून विद्यार्थी हे संपूर्ण राष्ट्रामध्ये चमकावेत, हेच खरं तर भविष्यातलं आमचं नियोजन आहे. दिशाच्या विद्यार्थ्यांचा दिनक्रम रोजचा कसा असतो सर? दिनक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कोर्सेसनुसार प्रकारात अगदी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 पर्यंत विद्यार्थी या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे 6 वाजता उठल्यापासून 8-8:30 वाजेपर्यंत आवरून इथं येतात आणि सकाळच्या त्यांच्या महत्वाच्या सब्जेक्ट टीचिंग म्हणजे 8 ते 12 मध्ये त्यांना ज्या प्रवेश परीक्षांची मुलं तयारी करतात त्याचं त्यांना शिकवणं, त्याचं कोचिंग चालतं आणि या सगळ्या कोचिंगसाठी एकदम उत्तम आणि एक्सपर्ट फॅकल्टी त्यांना आहेत. दुपारच्या टप्प्यामध्ये त्यांच्या सरावाचा डाऊटचा असणारा भाग आहे आणि संध्याकाळी 5-5:30 नंतर विद्यार्थी त्यांच्या सोयीमाध्यमात सेल्फ स्टडीमध्ये असतात आणि रात्री 11:30-12 पर्यंत विद्यार्थी या प्रोग्राममध्ये. प्रॉपर प्लॅनिंग करून डेली डायरी तयार करून प्रत्येक विद्यार्थ्याला मेहनत करण्यासाठीचा हा खरं तर नियोजनाचा भाग आहे. निकाल काही येऊ देत, निकालापेक्षा किंवा मार्क काही मिळू देत, मार्कांपेक्षा एखाद्या गोष्टीची सवय लागणं, डिसिप्लिन तयार होणं हे विद्यार्थ्यांचं टार्गेट ठेवून मी काम प्रत्येकाकडून करून घ्यायचा प्रयत्न करतो.